कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज नाशिकमध्ये असतील। यावेळी सिन्नर तालुक्यामध्ये शेतीचं झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत। राज्यात झालेल्या मुसळधार पावसानं जे नुकसान झालंय या नुकसानाचा आढावा कृषी मंत्री आज घेतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। कांदा अक्षरशः कुसून गेलेला आहे, पिकं पाण्यात गेलेली आहेत। अशा स्थितीत कृषी मंत्री आज नाशिकमध्ये नुकसानीचा आढावा सुद्धा घेतील। अगदी खरं लागवी। खरं तर 3 दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यात अतिमुसळधार हा पाऊस पडलेला होता। याचा सर्वाधिक जर फटका बघितला तर कृषी मंत्री ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात, ज्या ठिकाणून ते निवडून येतात, त्याच सिन्नर तालुक्याला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता। आणि अशा काळात तिथे जाऊन बांधावर जाऊन शेतकऱ्यांची परिस्थिती हे बघणं गरजेचं असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर ज्या सिन्नर तालुक्यामध्ये सर्वाधिक कांद्याचं आणि ज्या ठिकाणी सिन्नर बस स्थानक पडले होतं, या सगळ्या भागाची पाहणी करण्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येत आहे। खर तर 2 दिवसापासून जरी पावसाने विश्रांती दिली असेल, मात्र 2 दिवसापूर्वी जो अतिमुसळधार पाऊस झाला होता, 2च तासामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये 144 मिलीमीटर हा पाऊस पडला होता। यंदाच्या हंगामातील तसेच अनेक वर्षांमध्ये हा सर्वाधिक मोठा पाऊस होता आणि यामुळे मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं होतं। अक्षरशः बाजार समितीमधला कांदा असेल किंवा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साठवलेला कांदा असेल, हा अक्षरशः पाण्यात गेलेला होता, माती मोल झालेला होता। आणि या सगळ्यांची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता असून सिन्नर तालुक्यामध्ये हा त्यांचा दौरा असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची पाहणी करण्याची देखील शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। लागू निश्चित। महेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।